माजी मुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत तिकडे. त्यासोबतच खासदार प्रणिती शिंदे देखील तिकडे पोहोचले आहेत. आशा भोसले यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय तिकडे आता उपस्थित आहेत. आशाताईंची नात जनाई देखील अत्यंत शोकाकुल झालेली पाहायला मिळते. खूप घट्ट नातं होतं आजीचं आणि नातीचं. एक नातं वेगळं नातं असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आणि जनाई आणि आशाताई यांचंही नातं एक खूप घट्ट असं वेगळं नातं हे राहिलेलं आहे. अनेक गीतं काल श्रीधर फडके ज्येष्ठ संगीतकार यांनी देखील सांगितलं. ऋतू हिरवा या अल्बमच्या वेळची आठवण किंवा त्यांची जी गाणी आहेत बाकीची त्यावेळची आठवण. अगदी पहिलं गाणं श्रीधर फडके यांचं जे संगीतबद्ध केलेलं होतं त्यांनी आणि गायलं होतं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी, फिटे अंधाराचे जाळे. त्या गाण्यापासून ते अगदी ऋतू हिरवासारखा अल्बम किंवा अलीकडेच त्यांनी केलेला एक अल्बम, प्रत्येक गाण्यामध्ये प्रत्येक पिढीच्या संगीतकारामध्ये त्यांच्या सुरांमध्ये आशाताईंनी आपले वेगळे रंग भरले आणि ती गाणी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. आणि आपल्या गाण्याच्या, आपल्या व्यक्तिमत्वाच्या, आपल्या ऊर्जादायी व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सगळ्यांच्याच मनामध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई आज निघून गेलेल्या आहेत. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातली दिग्गज मंडळी पोहोचत आहेत. सध्या ठाकरे कुटुंबीय सांत्वन करतायत आशा भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांचं. आशा भोसले यांनी अनेक संगीतकारांकडे, अनेक गीतकारांची गाणी गायलेली आहेत. वेगवेगळ्या पिढीच्या गीतकारांची गाणी गायलेली आहेत. मग सुरेश भट यांच्यापासून ते विविध क्षेत्रातले, विविध किंवा पिढ्यांचे प्रतिनिधी गीतकार ज्यांची गाणी आशाताईंनी गायली आहेत. हिंदी, मराठी सोबतच वेगवेगळ्या भाषांमध्ये विपुल असं गायन त्यांनी करून ठेवलेलं आहे. प्रत्येक भाषेमध्ये जवळपास वेगवेगळी गाणी गाऊन त्या भाषा समृद्ध केल्या आहेत, त्या गीतरचना, संगीत रचना समृद्ध केल्या आहेत. केवळ सुरेश भटच नव्हे तर आरती प्रभू, सुधीर मोघे, असंख्य तुम्ही ज्यांचं नाव घ्याल त्यांची गाणी आशाताईंनी गायलेली आहेत. इतकं विपुल गायन त्यांच्या या 5-6 दशकांमध्ये त्यांनी करून ठेवलेलं आहे. मग ज्याच्यामध्ये भक्तिगीतं आहेत, ज्याच्यामध्ये भावगीतं आहेत, चित्रपट गीतं आहेत, ज्याच्यामध्ये गझल आहेत, प्रेमगीतं आहेत, विरहगीतं आहेत, वेगवेगळ्या रंगांची गीतं, आणि ज्याच्यामध्ये आशा भोसले यांचा स्वर मिसळला की एक वेगळा रंग त्याचा समोर येत असतो. आशाताईंच्या कारकिर्दीमध्ये सुधीर फडके, आर डी बर्मन, ओ पी नय्यर यांच्या गाण्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आणि अनेक संगीतकारांकडे ते गायले आहेत, पण या 3 संगीतकारांकडे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात, विपुल प्रमाणात त्यांनी गायन केलेले. अगदी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या देखील संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी जी गाणी गायली आहेत. काल श्रीधर फडकेंनी तो उल्लेख केला की पंडित हृदयनाथ मंगेशकर त्यासोबतच सुधीर फडके यांच्याबरोबर गायलेली जी गाणी आहेत ती खुद्द आशाताईंनाही खूप भावलेली होती.
दरम्यान अनेक सेलिब्रिटी देखील पोहोचत आहेत आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी. काही वेळापूर्वीच अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री ज्यांना देखील आशाताईंनी प्लेबॅक दिलेला आहे, अभिनेता रितेश देशमुख, ही सगळी मंडळी तिकडे आहेत. काही वेळापूर्वीच आपण बघितलं, आता सुदेश भोसले देखील तिकडे आहेत. आणि आशाताईंच्या भगिनी मीनाताई देखील तिकडे आहेत. आत्ता त्यांचे कुटुंबीय आहेत, योगेश खडीकर आणि त्यांचे कुटुंबीय देखील तिकडे आहेत. मंत्रीगण, त्यासोबत वरिष्ठ नेतेगण पोहोचत आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत, भैयाजी जोशी, सुप्रिया सुळे, राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी देखील आशाताईंना आदरांजली वाहिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार हे देखील तिकडे आहेत. आशिष शेलार आणि आशाताईंचं नातं देखील खूप गहिरं आणि घट्ट राहिलेलं आहे. अनेक कार्यक्रमांच्या